नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चला शिकूया शेअर बाजार या आपल्या मराठी चॅनलवर। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला विषय समजून घेणार आहोत। डीमर्जर म्हणजे काय आणि तो नेमका गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ ठेवतो हे आपण समजून घेऊ टाटा मोटर्सच्या उदाहरणातून। सर्वप्रथम जाणून घेऊया डीमर्जर म्हणजे नक्की काय। तर जेव्हा एखादी कंपनी तिचा काही व्यवसाय वेगळा करून स्वतंत्र कंपनी तयार करते त्याला डीमर्जर म्हणतात। उदाहरणार्थ एखादी कंपनी कार, ट्रक आणि IT सर्व्हिसेस असे 3 वेगवेगळे बिझनेस करत असेल आणि जर त्या कंपनीने ठरवलं की आता कारचा व्यवसाय वेगळा आणि ट्रकचा व्यवसाय वेगळा करूया तर त्या 2 स्वतंत्र कंपन्या तयार होतील। ह्यालाच आपण म्हणतो डीमर्जर। आता पाहूयात टाटा मोटर्सचं ॲक्च्युअल एक्झाम्पल। टाटा मोटर्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या वाहन निर्मात्यांपैकी एक कंपनी आहे। ही कंपनी 3 प्रमुख बिझनेस सेगमेंटमध्ये काम करते। ते म्हणजे पॅसेंजर व्हेकल्स जसे की नेक्झॉन, हॅरियर, सफारी इत्यादी आणि कमर्शियल व्हेकल्स जसे की ट्रक, बस, टेम्पो इत्यादी आणि जॅग्वार लँड रोवर ही एक ब्रिटिश लक्झरी कार कंपनी आहे जी की टाटा मोटर्सने अगोदरच विकत घेतलेली आहे। पण या सर्व बिझनेस मॉडेल्सचा स्वभाव वेगळा आहे। जसे की पॅसेंजर व्हेकल्समध्ये कस्टमर डिमांड, प्राइसिंग आणि कॉम्पिटिशन वेगळं आहे, तर कमर्शियल व्हेकल्समध्ये इकॉनॉमिक सायकल्स, डिमांड पॅटर्न पूर्णपणे वेगळं असतं। म्हणून टाटा ग्रुपने ठरवलं या दोन्ही बिझनेसना स्वतंत्रपणे वाढवायचं, म्हणून त्यांनी डीमर्जरचा प्लॅन जाहीर केला। आता प्रश्न असा पडतो की या डीमर्जरनंतर काय बदल होणार। तर एकूण बिझनेस अजूनही टाटा ग्रुपच्याच मालकीचा राहील, पण दोन्ही कंपन्या स्वतंत्ररित्या शेअर मार्केटवर लिस्ट होतील आणि जे गुंतवणूकदार ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर आहेत त्यांना दोन्ही नवीन कंपन्यांमध्ये शेअर्स मिळतील। उदाहरणार्थ जर तुमच्याकडे टाटा मोटर्सचे 10 शेअर्स असतील तर डीमर्जरनंतर तुम्हाला 10 शेअर्स टाटा पॅसेंजर व्हेकल लिमिटेडचे आणि 10 शेअर्स टाटा कमर्शियल व्हेकल लिमिटेडचे मिळतील। या प्रक्रियेमुळे दोन्ही कंपन्यांना स्वतंत्र निर्णय घेता येतो आणि मॅनेजमेंट स्वतंत्र होते आणि या कंपन्यांचे व्हॅल्युएशन स्पष्ट होते। डीमर्जरचा फायदा काय, तर प्रत्येक कंपनीचा परफॉर्मन्स वेगळा दिसतो आणि इन्व्हेस्टर्सना कळतं की कोणता बिझनेस जास्त नफा देतो आहे। यानंतर मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनाला स्पेसिफिक सेगमेंटमध्ये लक्ष केंद्रित करता येतं आणि यामुळे मार्केट व्हॅल्युएशनची वाढण्याची शक्यता असते। पण धोकेही आहेत, ते म्हणजे नवीन कंपनी सुरू झाल्यानंतर काही काळ कामगिरी स्थिर राहू शकत नाही आणि कंपन्यांचा खर्च वाढू शकतो, कारण 2 स्वतंत्र सिस्टम्स लागतात आणि काही वेळा मार्केटला नवीन कंपनीची क्षमता कळायला थोडा वेळ लागतो। टाटा मोटर्सच्या डीमर्जरवर बाजारची प्रतिक्रिया काय, तर टाटा मोटर्सने जेव्हा डीमर्जर प्लॅन जाहीर केला तेव्हा बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली। इन्व्हेस्टर्सना वाटलं की आता पॅसेंजर व्हेकल बिझनेस स्वतंत्र झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक व्हेकल सेगमेंटला अधिक फोकस मिळेल। टाटा मोटर्सचा शेअर काही दिवसात 10 ते 15% वाढला। यावरून स्पष्ट होतं की डीमर्जर म्हणजे फक्त विभागणी नव्हे तर व्हॅल्यू अनलॉकिंगची प्रक्रिया आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला डीमर्जर म्हणजे काय आणि टाटा मोटर्सचं उदाहरण कसं उपयोगी ठरतं हे स्पष्ट झालं असेल। डीमर्जर म्हणजे व्यवसायाचे विभाजन नव्हे तर व्यवसाय वाढवण्याचे एक पाऊल आहे। 14 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट आहे, म्हणजेच या तारखेला ज्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर असेल ते या डीमर्जरसाठी पात्र असतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब करा चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला। तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये झेरोदा आणि एंजल वनची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग। धन्यवाद।